महाराज की श्री गुरुचे नख कसे आहेत ते ज्योतीसारखे आहेत। त्यांचं स्मरण केलं ना की आपल्या हृदयामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये असलेला अंधकाराचा नाश होतो आणि प्रकाश निर्माण होतो। याचा अर्थ काय बरं? तर गुरूंची ज्योतच मुळात काय करते तर प्रकाश देण्याचं काम करते, अंधार नाहीसं करते। मी गुरूंच्या नखांची ज्योत नेमकं काय करते तर आपल्या अंतःकरणातला प्रकाश म्हणजे अंधकार आहे तो नाश करते। कसा करते तर ते अज्ञान घालवतो। ज्यावेळी स्वामीजी अनेकदा सांगतात की काय करा तर दिवसातून 10 मिनिटं वेळ काढा आणि नामस्मरण करा। आपल्याला ते ऐकतो तेव्हा असं वाटतं की अरे मी नामस्मरण म्हणतो नाही का, तुला आमच्या तमक्याच्या नखाची विचार आहे का म्हणतो की नाही? काय मोठा बडा मारतो, आमच्या तमक्याच्या नखाची तरी सर आहे। तो कुठे तू कुठे म्हणजे काय? नख ही ज्योती समान आहे, प्रकाशमान आहे। ही जी नख आहे गुरुची नख म्हणजे ज्योतीसारखी आहे आणि ती ज्योतीला रत्न आहेत, रत्न ती म्हणजे गुरूंच्या हातात मळी रत्न आहे। त्याच्यामध्ये केवढं सामर्थ्य, त्यांनी एवढा ठेवला हात असा ठेवला भाग संपलं। 84 लक्ष गणित येणं जाणं सगळं संपलं, एवढं त्या हातामध्ये सामर्थ्य आहे। या हातामध्ये 33 कोटी भगवान हातामध्ये राहिले। म्हणून बघा उत्सुक खरे तू कधी आशीर्वाद देत नाही, तुम्ही त्यांना नमस्कार केला की ते पण नमस्कार करतात। उत्सुक कधी आशीर्वाद देत नाही, ते खुश झाले आणि त्यांना आनंद झाला तर मात्र तुम्ही मागायची गरज नाही। ते ज्या डोक्यावर हात ठेवणार 56 फाडके मिळणार म्हणजे मिळणार। अशा प्रकारचा तो त्यांचा हात आणि ते त्यांच्या नखाची ज्योती आहे। पुढे जाऊया आपण। आणि असा का या ज्योतींचा प्रकाश आपल्या हृदयामध्ये प्रकट झाला की मग संत तुलसीदास सांगतात की राम विजय ग्रंथासारखी माणसं आपल्याला हिरे मोठी आपल्याला दिसू लागतात। खरंच भाविको, ज्यावेळी एकदा का गुरूंचा वरदहस्त आला आणि मग अज्ञानाचा नाश झाला, म्हणूनच गुरूंचं वर्णन केल्यानं गुरु काय करतात? गुरुची भेद नाशितो जडांधकार शोषितो, गुरुची मोह वारितो अविद्या भाव सारितो, गुरुची ब्रह्म दावितो गुरुची ध्यान लावितो, गुरुची विश्व सर्व आत्मरूप हे बुधावितो, गुरु उदार माऊली प्रशांत सौख्य सावली, जयान रास गावली तयाची सिद्धी गावली, गुरु गुरु म्हणून जो नरे स्वरू तरे तू मोह सागरी सुखी घडे निरंतरू। की गुरु काय करतात तर जडांधकार काढून टाकतात आणि ते ब्रह्म तूच आहे हे दाखवून देतात। आणि मग गुरु 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 म्हणून स्मरलं की मोह सागरामधून गुरु बाहेर काढत असतात। आणि म्हणून ह्या आजच्या या संत संघामधून जे गुरूंचं वर्णन आपण ऐकलंय हा आपल्यासारख्या जडमुडांनी ह्याच्यातून काय बरं उपदेश घ्यावा तर आपण मगाशी अभंगामधूनही ऐकलं आणि या 4ही चौपाईमधून सुद्धा ऐकलं की जर आपल्या जीवनात जर सोनं करायचं असेल तर गुरूंशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून गुरूंकडे जावं आणि आपण सगळेजण खरंच सद्भाग्य आहोत की गुरु आपल्याकडे आलेले आहेत, आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत। ती गंगा आलेली आहे, मग त्याच्यामध्ये फक्त आपले हातपाय धुवून घ्यावे की ती गंगा प्राशन करून आपली तृष्णा शांत करावी हे आपल्या हातामध्ये। हातपाय धुवू नयेत का म्हणजे आपल्या अडचणी समस्या गुरूंना सांगू नयेत का तर जरूर सांगाव्यात, पण फक्त हातपाय धुण्यासाठी गंगा नसून आपली तहान भागवण्यासाठी आलेली आहे। आणि म्हणून गुरूंकडे जावं आणि गुरूंना फक्त प्रापंचिक अडचणी सांगत न बसता गुरु माझ्या प्रेमाचा अथांग सागर कृपेचा अथांग सागर अमृताचं कुंभ आपल्या मुखापाशी आलेलं आहे अशा गुरूंकडे जावं आणि विचारावं। अशा गुरुंना मी वंदन करतो असं संत तुलसीदास म्हणतात। अजूनही गुरूंबद्दलचं वर्णन त्यांनी केलेले बऱ्याच त्याच्यावर श्लोक आहेत, आपण पुढच्या आठवड्याच्या संत संघामध्ये आपण पाहणार आहोत। तोपर्यंत आता इथे वाणीला विराम देऊया। जगद्गुरु महाराज की जय, सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय, संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंद
महाराज की जय।